एंट्री आणि गोष्ट घाटावरची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण चाललो आहोत माळुंग्याला। खास कारण म्हणजे आज आपण गणपतीच्या डेकोरेशनची तयारी सुरू करणार आहोत आजपासून। तर आम्ही यावर्षी असा प्लॅन केला आहे की डेकोरेशनसाठी झाडं लावायची। त्यासाठी आम्ही आपल्या माळुंग्याच्या नर्सरीमध्ये जाऊन झाडं कलेक्ट करणार आहोत। त्यासाठी आपण आता चाललोय माळुंग्याला। हे बघा, धरणाचं पाणी आज पूर्ण 5ही गेट सोडलेले आहेत। काल आणि परवा फक्त 3च गेट ओपन होते, पण आज पावसाचं प्रमाण परत वाढल्यामुळे आज 5ही गेट खुलले। पण एवढंच का, मागच्या वेळेसपेक्षा या वेळेसचा हे प्रेशर जरा कमी आहे पाण्याचा। गेल्या वेळेस 20,700 क्युसेक होता, आता हे कदाचित 3,000 क्युसेकचा वेग असेल। तर पहा, धरण अजून खूप छान दिसते। जे आपल्या निसर्गातून जे पाणी येतं त्या पाण्याचा तो खालचा फ्लो आहे। हे बघा, इथे खूप पाणी सोडलेलं आहे। आपलं मुकाईचं मंदिर। इथे जास्त पाणी सोडलेलं आहे। आपल्या माळुंग्याची नर्सरी। आज आहे हरतालिका पूजन आणि उद्या आहे गणपती बाप्पा। तर मग आज डिंब्यामध्ये किती गर्दी आहे, खूप प्रमाणामध्ये आज डिंब गजबजलेला आहे। आणि धरणाचं पाणी, धरणाचे आज माझ्या मते 5ही दरवाजे ओपनच केलेले आहेत। तर आज आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत। आता आपण दुकानामध्ये रॅकेच्या उभं मुलांना सोडवायला फुलवड्याला गेले आहेत, जिथे आपलं औदुंबरेश्वराचं मंदिर आहे तिथे। तर थोड्याच वेळाला आपण डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत। चलो, लेट्स सी। आता आपण घरी आलेलो आहोत आणि हे गणपतीच्या डेकोरेशनसाठी शाळेतून टेबल आणलेले आहेत। मागे एक व्हाईट कापड लावलेलं आहे, झाडं वगैरे आणलेली आहेत आणि वरती मनी प्लांटचा सेट एक लावलेला आहे। आता आपण टेबल लावून घेतलेले आहेत। फुलांच्या लाड्या काढलेल्या होत्या, एक मखर लावलेला आहे आणि मागे व्हाईट कलरचा पडदा लावलेला आहे। वरती पण पानं असतात ना याची, मनी प्लांटची, ती लावलेली आहेत। आणि आता फायनली आपलं डेकोरेशन रेडी झालेलं आहे। बघा, तरी अजून बरंचसं काम बाकी आहे। उद्या आपला बाप्पा आल्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करेलच। कसं झालं आहे डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। आता आपण चाललो आहोत गणपती बाप्पा आणायला। हे आहेत रॅकाचे पप्पा। आता आपण आलो आहोत कार्यशाळेमध्ये आपला गणपती बाप्पा नेण्यासाठी। तर बघा, या घरामध्ये आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आता रॅकाचे पप्पा चाललेले आहेत गणपती आणायला, म्हणजे आम्ही सगळे चाललेलो आहे, रायका, मी, ते काका आणि रायकाचे बाबा। आता आपण जाऊन आपली मूर्ती बघूया। अशा प्रकारे बऱ्याचशा मूर्त्या होत्या। आता सकाळपासून लोक त्यांची मूर्ती घेऊन गेलेल्या आहेत। ही आहे बाप्पाची मूर्ती।
संग्रामे संकटे चैव विघ्नतश्चन्न जायते शुक्लं भरधरं देवं शिशिवर्णं चतुर्भुजां प्रसन्नवदनं ध्यायेतं सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभं पञ्चामृष्णानं च सम दुरादर्शा नित्यपृष्ठं करिष्यामि ईश्वरी सर्वभूतानां ताप्यहं श्रियं च रूपं गकारपूर्वकम् अकारो मध्यम रूपं अनुस्वर रूपं बिंदु रूपं पाद संधाननं सहिता संधि सहिषा गणेश विद्या गणकारुचि निषुल गणपति देवता ओम गणपते नमो नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्राण शक्ति देवता आं बीजं ह्रीं शक्ति क्रोम कीलकम् अस्या मृण्मयं मृत्यः प्राण प्रतिष्ठापने विनियोगः ओम आं ह्रीं क्लीं ओम रं यं यं लं रं शं शं ओम सं हं रं लं ओम प्रा ओम क्रोम रं रोम रं सोऽहं अस्यामृते प्राण इहं प्राणाः ओम आं ह्रीं क्रोम यं यं रं लं यं शं शं हं रोम रं आं क्रोम ओम यं रोम ओम हं सो सत्य समितोस्ताये हरि ओम शांति 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 मंगल मूर्ती मोरया 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 आणि हालू नका मोरया मोरया तेला